शुभ दिवस. गुडघा कशामुळे दुखतो? तर एक, सांध्याची झीज. सांध्याची झीज, स्नायूंचा कमकुवतपणा. नंबर 3, गुडघ्यामध्ये होणारे इन्फेक्शन. लिगामेंट फाटणे. नंबर 4, आणि सांध्यावरील सूज. मित्रहो, गुडघा का दुखतो? सांध्याची झीज झाल्यामुळे गुडघ्याचे दुखणे सुरू होते. तसेच गुडघ्याच्या भोवतालचे स्नायू जर कमकुवत झाले तरी देखील गुडघा दुखतो. गुडघ्यामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाणापेक्षा जास्त वाढले तरी देखील गुडघा दुखतो. इन्फेक्शन झाल्यानंतर गुडघ्यामध्ये गुडघा दुखतो. लिगामेंट फाटणे, सांध्यातील सूज यामुळे गुडघा दुखतो. असे कितीतरी कारणे आहेत जे गुडघा दुखण्याला कारणीभूत ठरतात. आता गुडघा नेमका कशामुळे दुखतो ह्या कारणापैकी? जर तुमच्या सांध्याची झीज झाली असेल आणि गुडघा दुखत असेल, फक्त एकच करायचं. सांध्याची झीज झाल्यामुळे जर गुडघा दुखत असेल तर रोज सकाळ संध्याकाळ मुठभर तीळ चावून खायचं, बारीक चावून खायचं तीळ. कारण तिळामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं, हे लक्षात ठेवा. जर सांध्याची झीज झाली असेल आणि त्यामुळे गुडघा दुखत असेल तर रोज सकाळ संध्याकाळ मुठभर तीळ चावून खायचे. आणि जर गुडघा स्नायूंच्या कमकुवतपणामुळे दुखत असेल, स्नायूंच्या कमकुवतपणामुळे दुखत असेल तर एक करायचं, डाळीचं प्रमाण वाढवायचं. आहारामध्ये डाळीचं प्रमाण वाढवायचं. मांसाहारी असेल तर अंडे आणि चिकन खाऊ शकता, कारण याने खाल्ल्याने देखील स्नायू तुमचे बळकट मजबूत होतात. जर तुमच्या गुडघ्याचे दुखणे स्नायूंच्या कमकुवतपणामुळे दुखत असेल तर तुम्ही अंडी आणि चिकन मांसाहारी असणाऱ्यांनी खायचं आणि शाकाहाऱ्याने फक्त डाळी नियमितपणे सेवन करायचं. आणि जर तुमच्या गुडघ्याचे प्रमाण, गुडघ्यातील युरिक ऍसिडचे प्रमाण जर वाढले असेल आणि गुडघा दुखत असेल तर दूध किंवा दही नियमितपणे घ्या. 8 दिवस, फक्त 8 दिवस. तुमचं युरिक ऍसिड कमी होण्याला मदत होते. आता कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी ची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी तुम्ही विटॅमिन डी मिळावे म्हणून सोयाबीन, सोया मिल्क किंवा संत्रा रोज एक जरी खाली नियमितपणे फक्त 8 दिवस, तरी तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी मुबलक प्रमाणात भेटते. मग संत्री खा किंवा सोयाबीन खा, मुबलक प्रमाणात ह्याच्यामध्ये विटॅमिन डी चा साठा असतो. जर गुडघा का दुखतो त्याची प्रमुख कारणे: सांध्याची झीज, स्नायूंचा कमकुवतपणा, गुडघ्यातील अथवा सांध्यातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे दुखतो, गुडघ्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे गुडघा दुखतो, लिगामेंट फाटल्यामुळे गुडघा दुखतो. अशी गुडघादुखीची प्रमुख कारणे आहेत. तेव्हा गुडघ्याची झीज होऊन जर गुडघा दुखत असेल तर मुठभर कॅल्शियम रोज सकाळ संध्याकाळ बारीक चावून खायचं, फक्त 8 दिवस. ते गुडघ्याचे दुखण्याचे स्नायूच्या कमकुवतपणामुळे दुखत असेल तर नियमितपणे चिकन, अंडी खाऊ शकता, खा. आणि शाकाहारी लोकांनी फक्त डाळी खायच्या, कंटिन्यू डाळीचं सूप प्यायचं. आणि युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे गुडघा जर दुखत असेल तर फक्त दही किंवा ताक नियमित प्या, फक्त 8 दिवस.
पण हे करत असताना काळजी घ्यायची. कुठली काळजी घ्यायची? वात निर्माण करणारे पदार्थ आहारातून बंद करायचे. आता वात निर्माण करणारे पदार्थ कोणते? तर थंड पेय बंद करायचे, कडू असणारे पदार्थ खायचे नाहीत, तुरट खायचं नाही, तिखट खायचं नाही, हे बंद पूर्णपणे करायचं. हे पथ्य पाळायचं आणि हे पथ्य पाळत असतानाच हा उपाय करायचा. कोणता? तर अद्रकचा रस 1 ग्लास कोमट पाणी रोज रात्री झोपताना प्यायचं. अद्रकचा रस आणि कोमट पाणी रोज रात्री झोपताना प्यायचं. एकच छोटा उपाय करायचा. तुमचा गुडघा अतिशय दुखत असेल तर फक्त मालिश करा 2 तेलाने. ते तेल कोणते असतील? तर तीळ तेल आणि लवंग तेल यांचं एकत्र करायचं आणि त्याने गुडघ्याला हळूवार मालिश करायची. हळूवार मालिश करायची. कशाने? तिळाचे तेल आणि लवंगाचे तेल आणि मालिश करायची. आणि रात्री अद्रकचा रस आणि कोमट पाणी 1 ग्लास रोज नियमितपणे 8 दिवस प्या तुम्ही. तुमचा गुडघा दुखीचा त्रास तुम्ही विसरून जा. तुमचा गुडघेदुखीचा त्रास तुम्ही विसरून जा. त्यामुळे गुडघ्यादुखीसाठी आहार कुठला घ्यायचा हे आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही रोज मुठभर तीळ 2 टाइम खावा, सकाळ आणि संध्याकाळ. नीती नियम नियमितपणे 2 वेळा मूठ तीळ 2 वेळा बारीक चावून खायचे. स्नायूच्या बळकटीसाठी अंडी घ्या किंवा चिकन घ्या. शाकाहारी असाल तर डाळी घ्या. कशासाठी? गुडघ्याच्या भोवताचे स्नायू मजबूत होण्यासाठी. जर तुमचा गुडघा युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे दुखत असेल तर काय करायचं? फक्त दूध किंवा दही नियमितपणे 8 दिवस प्यायचं. युरिक ऍसिडचं प्रमाण याने कमी होतं. मालिश करायची झाल्यास तीळ तेल आणि लवंगाच्या तेलाने मालिश करायची. आणि रोज रात्री नियमितपणे अद्रकचा रस आणि 1 ग्लास कोमट पाणी 8 दिवस पिऊन बघा तुम्ही. तुम्ही गुडघ्या दुखीला हा तुमचा गुडघेदुखीचा त्रास तुमचा बंद होण्याला शेवटचा सोपा उपाय आहे. अतिउत्तम. तेव्हा गुडघा दुखी याविषयी तुम्ही त्रस्त असाल, फक्त हाच उपाय करा. कुठला? मालिश करायची. लवंग तेल आणि तिळाचे तेल मालिश करा. आणि रोज रात्री अद्रकचा रस आणि 1 ग्लास कोमट पाणी नियमितपणे सेवन करा. युरिक ऍसिड जास्त असल्यामुळे गुडघा दुखत असेल तर फक्त दूध प्यायचं किंवा दही प्यायचं किंवा रोज 1 संत्री खाल्लं तरी चालेल. अतिशय सोपे उपाय आहेत, करून बघा तुम्ही. पण नेमका गुडघा कशामुळे दुखतो हे जाणून घ्या. जरी मी सगळे उपाय सांगितले असेल तरी गुडघा कशामुळे दुखतो, त्याचं कारण काय, ह्या मुळात जाऊन त्याच्यावर तो उपाय करा. आलं का लक्षात? जर तुमचा गुडघा सांध्याची झीज झाली असेल, ऑस्टिओआर्थरायटिस, तर फक्त काय करायचं? मुठभर तीळ खायचं. बघा, लक्षात ठेवा. स्नायूंचा कमकुवतपणा असेल तर फक्त डाळींचं सेवन करायचं. आणि मांसाहारी लोकांनी अंडी आणि चिकन खायला हरकत नाही. तिळाबरोबर व्हिटॅमिन डी च सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा त्याच्यावर तुम्ही काय करता? सोया मिल्क घ्या किंवा संत्री घ्या.
आणि विशेष म्हणजे वात वाढवणारे पदार्थ बंदच करायचे, तरच तुम्हाला गुडघादुखीचा त्रास पूर्ण बंद होईल. तरच हा उपाय केला तर फायदा होईल. क्लिअर सांगतो मी. त्यामुळे वात वाढवणारे पदार्थ पूर्णपणे बंद करा. हरभरा वाटाणा चवळी, हरभरा वाटाणा चवळी, आईस्क्रीम, जास्त तिखट पदार्थ अजिबात खाऊ नका. याने वात वाढतो बघा, लक्षात ठेवा. त्यामुळे पथ्य पाळा. औषधोपचार करण्याऐवजी किंवा घरगुती उपचार करण्याऐवजी पथ्य पाळणे नितांत गरजेचे आहे. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो. कारण 70% आजार हे पथ्य पाळण्यामुळे बरे होतात आणि उरलेले 30% हे उपचाराने बरे होत असतात. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो. बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास असतो. काही तरुण वर्गामध्ये देखील गुडघादुखीचा त्रास होतो. उतार वयामध्ये देखील गुडघादुखीचा त्रास होतो. आणि गुडघा हा आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा सांधा आहे आणि त्याची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. तेव्हा एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला या गुडघ्यादुखीपासून आराम मिळवायचा असेल तर हा उपचार जरूर करा. आणि हा उपचार करत असताना वात निर्माण करणारे पदार्थ टाळा. तुमचा गुडघादुखीचा त्रास पूर्णपणे बंद होणार. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.